हाय, मी साक्षी. कालच्या ब्लॉगमध्ये सर्व पसारा तर तुम्ही पाहिलाच होता. तर आज मी काय केलं, जे काही राहिलं होतं ना हॉल, किचन वगैरे साफसफाई करण्यासाठी, तर मी ते सगळं आवरून घेतलं. फरशी क्लिनिंग केली, इकडचा हॉल वगैरे सर्व काही क्लीन केला, काढलेला पसारा सगळा व्यवस्थित लावला. आज मी पहाटेच उठल्यामुळे मी एवढी फ्रस्ट्रेट झाली होती की माझ्या अंगात बिलकुल एनर्जी नव्हती. पण तरी पण मी चव्हाण काकूंना प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्यासोबत आज शॉपिंगसाठी येईल. म्हणून मग मी पटकन स्वयंपाक केला आणि खाऊन घेतलं. त्यानंतर पाहते तर काय, ह्या मनी माऊनी एवढ्या गोंडस पिल्लांनी डोळे उघडले होते आज. तर ते पाहून मला एवढा आनंद झाला आणि आलेला सर्व थकवा ते पाहून माझा निघून गेला. त्यानंतर चव्हाण काकू, शुभदा आणि मी शॉपिंगसाठी रविवार पेठेमध्ये आलो. मग आम्ही पहिल्यांदाच द्वारकादास श्यामकुमारमध्ये आम्हाला असं समजलं होतं की सेल लागला आहे. मग तिथे गेलो, साड्या पाहिल्या, पण खूप हेवी साड्या दाखवल्या तिथे. आम्हाला काही चॉईस झालं नाही. त्यानंतर आम्ही एवढी भटकंती केली रविवार पेठेमध्ये, अक्षरशः पाय दुखायला लागले. आणि त्यामध्ये एवढं ऊन होतं ना की खरंच नकोच झालं. मग शेवटी आम्ही असं डिसाईड केलं की मुलचंदमध्येच साड्या जाऊन पाहायच्या आणि तिथूनच घ्यायच्या. म्हणून इथे आलो. इथे पाहतो तर काय, एवढ्या छान नारायणपेठ साड्या होत्या, एवढ्या काय साड्या होत्या ना की बस. मग तिथून आम्ही एक साडी परचेस केली. आणि त्यानंतर तुम्ही गेस करून सांगा की तिथून आम्ही कोणती साडी घेतली असेल. मग त्यानंतर लगेचच आम्ही जोगेश्वरीमध्ये गेलो. तिथून त्यांच्या नंदुबाईसाठी साड्या घेतल्या आणि लगेचच आम्ही सोन्याच्या शॉपमध्ये गेलो. तिथे गुरुपुष्य अमृत योग होता, त्यामुळे काकूंना काहीतरी सोन्याचं घ्यायचं होतं. मग तिथे शुभदाचा मूड झाला पिअर्सिंग करण्याचा. मग तिने तिथे तिच्या पिअर्सिंग करून घेतल्या. तिला खूप हौस होती ते टोचवून घेण्याची आणि मी कधी असं पाहिलं नव्हतं. पण एक सेकंदाच्या आत त्यांनी हे खूप छानरित्या करून दिलं. तर असंच काही आज आम्ही शॉपिंग केली आणि त्यानंतर घरी आलो. तर चव्हाण काकू म्हणजे कोण, तर हुकमाची राणी या सिरियलमधली वैभवी चव्हाण, जी की आपली हुकमाची राणी आहे, तिचीही मम्मी आणि तिचीही बहीण. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर ह्या म्याव पिल्लांसोबत एवढी खेळत बसले. माझं मन एवढं रमतं ना आजकाल ह्यांना खेळण्यात, ह्यांना बघण्यात. असं काम करण्यापेक्षा जास्त मला टाईम ह्यांच्यासोबतच घालवायला आवडतं. एवढी क्यूट दिसतात ना खरंच. असाच काही त्याचा ब्लॉग होता.